नागपुरातून एक मोठी बातमी समोर येत आहे। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 4च्या पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे। या आरोपीने एका अल्पवयीन साथीदारासह मिळून अनेक घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे। या कारवाईत पोलिसांनी लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। काय हे संपूर्ण प्रकरण पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। नागपूरच्या नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत 16 ते 20 जून दरम्यान एक मोठी घरफोडी झाली होती। न्यू नंदनवन लेआउट येथील रहिवासी 74 वर्षीय राम गोविंद रामचंद्र खोब्रागडे हे कुटुंबासह गुजरातला फिरायला गेले असताना अज्ञात चोराने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। घरातील बेडरूम मधील कपाटातून 1 लाख रुपये रोख, सोन्याचे चांदीचे दागिने, डीव्हीआर आणि हार्ड डिस्क असा एकूण 3,77,500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता। या प्रकरणी फिर्यादी श्रीमती तेजस्विनी निलेश ढगे यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हा शाखा युनिट क्रमांक 4च्या पोलिसांनी समांतर तपास सुरू केला। तांत्रिक तपासाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी शेख सोहेल उर्फ भांजा शेख मुख्तार वय 22 वर्ष राहणार सक्करदरा याला ताब्यात घेतले। पोलिसांनी सोहेलची कसून चौकशी केली असता त्याने एका अल्पवयीन साथीदारासोबत मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। इतकंच नाही तर त्याने नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एका घरफोडीचा गुन्हा केल्याचेही सांगितले। पोलिसांनी आरोपींकडून सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल फोन, लॅपटॉप, घड्याळे, गुन्ह्यात वापरलेली ऍक्टिवा मोपेड आणि 3,000 रुपये रोख असा एकूण 5,58,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। आरोपी शेख सोहेल उर्फ भांजा हा वाठोडा पोलीस ठाण्यात अपहरण आणि दुखापतीच्या गुन्ह्यातही पाहिजे असलेला आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे। पुढील कारवाईसाठी आरोपीला मुद्देमालासह नंदनवन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। अशा प्रकारे गुन्हे शाखा युनिट क्रमांक 4च्या पोलिसांनी एका मोठ्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावला आहे। अनेक गुन्हे दाखल असलेल्या या आरोपीच्या अटकेमुळे परिसरात घरफोड्यांचे सत्र थांबण्यास मदत होईल अशी आशा आहे।